तुमच्यावर जळणारे खूप लोक असतात, पण तुम्हाला माहिती आहे का, ते लोक नेमके कोणते असतात? आज मी तुम्हाला एक गुप्त सिक्रेट सांगणार आहे, की जे कोणत्याही बुकमध्ये नाही, कोणत्याही नेत्याला माहिती नाही. ते म्हणजे फक्त मला माहिती आहे. पण थांबा, तुम्ही विचार करत असाल, की मला ही गुप्त गोष्ट कुठे मिळाली? बरोबर ना? तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांचे उत्तर माझ्याकडे आहे. ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तर हा व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण या गुप्त गोष्टीवर आणखी एक व्हिडिओ बनवणार आहोत. पण पुढचा भाग बघण्यासाठी तुम्हाला फक्त 5,000 लाईक्स कंप्लीट करावे लागतील. आणि मला माहीत आहे की तुम्ही ते कराल. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्यावर जळणारा माणूस दिसत नाही, जाणवतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यावर जळणारा प्रत्येक माणूस तुमच्याशी भांडणारच असं नाही. काही लोक तुमच्याशी खूप गोड बोलतील, तुमच्यासमोर हसतील, तुमची चौकशी करतील, तुम्हाला मदत करण्याचं नाटक करतील. पण तुमचं काही चांगलं झालं की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अचानक गायब होईल. आणि हीच पहिली खूण आहे. समजा तुम्ही नवीन मोबाईल घेतला, तुम्ही तो एखाद्या मित्राला दाखवला. तो म्हणाला, "अरे वा, भारी आहे." पण त्याच्या आवाजात आनंद नाही. तो लगेच म्हणतो, "कितीला घेतलास? एवढे पैसे खर्च करण्याची काय गरज होती? माझा फोन बघ, यापेक्षा कमी किमतीत घेतला आणि तोही चांगला आहे." तुम्हाला वाटेल की तो फक्त आपलं मत सांगतोय. पण प्रत्येक वेळी तुमच्या आनंदात एखादी व्यक्ती कमतरता शोधत असेल, तर थोडं थांबा आणि विचार करा. कारण जळणारा माणूस तुमचं यश थांबवू शकत नसेल, तर तो तुमच्या यशाची किंमत कमी करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही पुढे गेलात तर तो म्हणेल, "नशिबाने मिळालंय." तुम्ही चांगलं कमावलत तर म्हणेल, "आजकाल सगळेच कमावतात." तुमचं कौतुक झालं तर म्हणेल, "लोकांना काही कळत नाही म्हणून त्याचं कौतुक करत आहेत." आणि तुम्ही अपयशी झालात तर तो कदाचित काहीच बोलणार नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच समाधान दिसेल. ही गोष्ट खूप खोल आहे, कारण जळणारा माणूस तुमच्या यशाचा शत्रू नसतो. तो तुमच्या यशामुळे स्वतःला छोटं समजू लागतो. पहिली गुप्त खूण, तुमच्या आनंदावर शांत होणारे लोक. तुम्ही कधी लक्ष दिलंय का? तुम्ही दुःखी असताना काही लोक तुमच्याशी तासभर बोलतात, पण तुम्ही आनंदी असताना ते 2 मिनिटात विषय बदलतात. तुम्ही म्हणता, "माझं काम झालं." ते म्हणतात, "अच्छा." तुम्ही म्हणता, "माझ्या व्हिडिओला खूप व्ह्यूज आलेत." ते म्हणतात, "किती व्ह्यूज?" तुम्ही सांगता. आणि लगेच म्हणतात, "अरे, माझ्या ओळखीच्या एका मुलाला तर यापेक्षा 10 पट व्ह्यूज आले होते." लक्षात ठेवा, तुलना करणारा प्रत्येक माणूस तुमच्यावर जळतो असं नाही. पण तुमच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीची तुलना करून तुमचा आनंद कमी करणारा माणूस मात्र नक्कीच सावध होण्यासारखा आहे. कारण मित्र तो नसतो जो फक्त तुमच्या दुःखात तुमच्यासोबत बसतो. खरा मित्र तो असतो जो तुमच्या आनंदात मनापासून आनंदी होतो. तुम्हाला प्रमोशन मिळालं? तो म्हणतो अभिनंदन. तुम्ही नवीन घर घेतलं? तो म्हणतो खूप छान. तुमचं लग्न झालं? तो मनापासून शुभेच्छा देतो. तुम्ही काहीतरी नवीन सुरू केलं? तो म्हणतो तू नक्की कर, मी तुझ्यासोबत आहे. असा माणूस तुमच्या आयुष्यात असेल तर त्याला जपून ठेवा. कारण आजच्या जगात तुमच्या दुःखात 4 लोक उभे राहतील, पण तुमच्या यशात मनापासून टाळी वाजवणारे लोक खूप कमी असतात. आता दुसरी खूण खूप महत्वाची आहे. तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल मोठं स्वप्न पाहता. तुम्ही म्हणता, "मला माझं स्वतःचं घर घ्यायचं आहे." कोणी म्हणतं, तुझ्याकडून होणार आहे का?" तुम्ही म्हणता, "मला यूट्यूबवर काम करायचंय." समोरचा म्हणतो, "किती लोक यूट्यूब करतात माहितीये का? तुझं काही होणार नाही." तुम्ही म्हणता, "मला व्यवसाय सुरू करायचा आहे." तो म्हणतो, "तुझ्याकडे पैसे कुठे आहेत?" आता इथे एक महत्त्वाचा फरक समजून घ्या. तुमच्यावर प्रेम करणारा माणूस तुम्हाला धोका सांगू शकतो, पण तो तुमची स्वप्न मोडत नाही. तो म्हणेल, "जोखीम आहे, पण प्लॅन करून कर." जळणारा माणूस म्हणेल, "हे तुझ्या बसचं नाही." ही दोन्ही वाक्य ऐकायला सारखी वाटतात, पण त्यामागचा हेतू वेगळा असतो. एक माणूस तुम्हाला वाचवू इच्छितो, दुसरा माणूस तुम्हाला थांबवू इच्छितो. आणि हे ओळखण्यासाठी एक साधा नियम लक्षात ठेवा. जो तुमच्या स्वप्नावर प्रश्न विचारतो, त्याचं म्हणणं एकदा ऐका, पण जो प्रत्येक स्वप्न मोडण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यापासून अंतर ठेवा. तिसरी खूण, तुमची माहिती घेऊन तुमच्याच विरोधात वापरणारे. काही लोक तुमच्यावर जळतात हे त्यांच्या शब्दांमधून नाही, तर त्यांच्या प्रश्नांमधून समजतं. ते सतत विचारतील, "किती पैसे मिळतात? किती व्ह्यूज येतात? तुझं काम किती चालतं? किती कमावतोस? तुझ्याकडे किती सेव्हिंग्ज आहेत? तू कुठे गुंतवणूक केलीस? तुझं पुढचं प्लॅनिंग काय आहे?" सुरुवातीला तुम्हाला वाटेल की हा माणूस माझी काळजी घेतोय, पण नंतर लक्षात येतं की तो तुमच्याबद्दल माहिती जमा करतोय. आणि एक दिवस हीच माहिती तुमच्या विरुद्ध वापरली जाते. म्हणून एक नियम लक्षात ठेवा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं नसतं. काही गोष्टी तुमच्या आयुष्यात खाजगी ठेवा. तुमची कमाई, तुमची सेव्हिंग्ज,
तुमचे प्लॅन्स, तुमची पुढची चाल, तुमच्या आयुष्यात काय सुरू आहे, सगळं प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही. कारण तुम्ही तुमची पुढची चाल जितक्या कमी लोकांना सांगाल, तितक्या कमी लोकांना ती चाल थांबवण्याची संधी मिळेल. चौथी खूण, तुमच्या चुका सगळ्यांसमोर सांगणारे. ही खूण तर खूप धोकादायक आहे. समजा तुम्ही एखादी चूक केली, तुम्ही ती एका जवळच्या व्यक्तीला सांगितली. तुम्हाला वाटलं की हा माझा माणूस आहे. पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला कळतं की त्याने तीच गोष्ट 4 लोकांना सांगितली. आणि तुम्ही विचार करता की मी ही गोष्ट फक्त यालाच सांगितली होती. इथे एक गोष्ट समजून घ्या. तुमची कमजोरी माहीत असणं म्हणजे जवळचं असणं नाही. तुमची कमजोरी माहीत असूनही ती तुमच्या विरुद्ध वापरू न देणारा माणूसच खरा जवळचा असतो. काही लोक तुमची चूक तुमच्या समोर सांगतात. ते चांगलं आहे, कारण कदाचित ते तुम्हाला सुधारू इच्छितात. पण काही लोक तुमची चूक लोकांसमोर सांगतात. ते तुम्हाला सुधारत नाहीत, ते तुम्हाला छोटं करत असतात. आणि या दोन्ही गोष्टींमधला फरक ओळखणं खूप गरजेचं आहे. 5वी खूण, तुमच्या मागे तुमच्याबद्दल बोलणारे. तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का? एखाद्या व्यक्तीसमोर तुम्ही असताना ती तुमच्याशी खूप चांगली बोलते, पण तुम्ही नसताना तुमच्याबद्दल वेगळंच बोलते. ही व्यक्ती तुमच्यावर जळते का? कदाचित. पण इथे जळण्यापेक्षा मोठी गोष्ट आहे विश्वासाचा अभाव. कारण कुणीतरी तुमच्याशी असहमत असणं चुकीचं नाही, पण तुमच्या समोर एक आणि तुमच्या मागे दुसरं असणं ही समस्या आहे. म्हणून लोक काय बोलतात यापेक्षा ते तुमच्या अनुपस्थितीत तुमच्याबद्दल काय बोलतात हे महत्त्वाचं आहे. पण इथे एक सावधगिरीची गोष्टही आहे. कुणी तुमच्याबद्दल काहीतरी सांगितलं म्हणून लगेच त्याच्यावर विश्वास ठेवू नका. लोकांचं बोलणं ऐकून नातं तोडणं हा देखील मूर्खपणा आहे. स्वतः निरीक्षण करा, पुरावा बघा, माणसाची वागणूक बघा आणि मग निर्णय घ्या. 6वी खूण, तुमची प्रगती पाहून स्वतःची तुलना करणारे. तुम्ही पुढे जाता, तो तिथेच राहतो. तुम्हाला यश मिळतं, त्याला वाटतं की तो मागे पडलाय. आणि मग तुमच्याशी त्याची तुलना सुरू होते. तुझ्याकडे हे आहे, माझ्याकडे नाही. तुला एवढे व्ह्यूज मिळतायत, तुझं नशीब चांगलंय. तुला लोकांची मदत मिळाली म्हणून तू पुढे गेलास. अशावेळी तुम्ही काय करायचं? त्याला खाली ओढायचं? नाही. त्याच्याशी भांडायचं? नाही. फक्त स्वतःचा मार्ग सुरू ठेवायचा. कारण लक्षात ठेवा, तुम्ही कोणापेक्षा मोठे होण्यासाठी जन्माला आलेले नाही. तुम्ही कालच्या स्वतःपेक्षा मोठे होण्यासाठी जन्माला आला आहात. ही एक गोष्ट जर समजली ना, तर दुसऱ्याच्या जळण्याचा तुमच्यावर परिणाम होणं बंद होईल. आता मी तुम्हाला अशी एक खूण सांगतो जी कदाचित तुमच्या डोक्यात कायमची राहील. तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली की तुमच्या आसपासचे काही लोक बदलायला सुरुवात करतात. तुम्ही आधी प्रत्येकाला वेळ द्यायचात. आता तुम्ही स्वतःवर काम करता. तुम्ही आधी प्रत्येक गोष्ट सांगायचात. आता तुम्ही शांत राहता. तुम्ही आधी लोकांच्या मताला घाबरायचात. आता स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवता. तुम्ही आधी कोणीतरी कौतुक करावं म्हणून काम करायचात. आता स्वतःला अभिमान वाटावा म्हणून काम करता. आणि इथेच काही लोकांना तुमच्यातला बदल आवडत नाही. कारण तुम्ही बदललात म्हणून नाही, तर तुम्ही आता त्यांच्या नियंत्रणात राहिलात नाही म्हणून. काही लोकांना तुमचं दुःख चालतं, तुमचं अपयश चालतं, तुमची कमजोरी चालते, पण तुम्ही मजबूत होणं त्यांना चालत नाही. म्हणूनच तुमच्या आयुष्यात कोणी दूर गेलं तर प्रत्येक वेळी स्वतःला दोष देऊ नका. कदाचित तुम्ही वाईट झालेला नसाल. कदाचित तुम्ही फक्त बदललेला असाल. आता इथे मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या प्रत्येक खुणीनंतर कोणालाही हा माझ्यावर जळतो असं समजू नका, कारण हा सर्वात मोठा गैरसमज होऊ शकतो. कोणी तुमच्याशी असहमत आहे म्हणजे तो तुमच्यावर जळतो असं नाही. कोणी तुमच्या चुका दाखवतो म्हणजे तो तुमचा शत्रू आहे असं नाही. कोणी तुमच्यावर टीका करतो म्हणजे तो तुमचा द्वेष करतो असं नाही. कधीकधी आपल्याला सत्य सांगणारा माणूस आपल्याला आवडत नाही आणि आपली स्तुती करणारा माणूस आपल्याला खूप आवडतो. पण नेहमी लक्षात ठेवा, गोड बोलणारा प्रत्येकजण आपला नसतो आणि कठोर सत्य सांगणारा प्रत्येकजण शत्रू नसतो. म्हणून लोकांना त्यांच्या एका वाक्यावरून जज करू नका. त्यांचा पॅटर्न बघा. ते वारंवार काय करतात ते बघा. तुमच्या यशाच्या वेळी ते कसे वागतात ते बघा. तुमच्या अपयशाच्या वेळी ते कसे वागतात ते बघा. तुम्ही नसताना ते कसे वागतात ते बघा. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही पुढे जात असताना ते तुमच्या सोबत पुढे येतात की तुम्हाला मागे ओढतात. आता उद्यापासून तुम्ही एक छोटासा प्रयोग करा. फक्त 24 तास. कोणावरही आरोप करू नका, कोणाशी भांडू नका, कोणाला ब्लॉक करू नका. फक्त निरीक्षण करा. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील एखादी चांगली बातमी सांगाल, तेव्हा समोरच्या व्यक्तीची प्रतिक्रिया बघा. तो मनापासून खुश होतो का? की लगेच तुमच्या यशाची तुलना स्वतःशी करतो?
तुम्ही एखादं स्वप्न सांगितलं तर तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो का, की सुरुवातीलाच म्हणतो तुझ्याकडून होणार नाही? तुम्ही चूक केली तर तो तुम्हाला एकट्याच सांगतो का, की लोकांसमोर तुमची खिल्ली उडवतो? तुम्ही पुढे गेलात तर तो तुमचं कौतुक करतो का, की तुमच्या यशाला नशिबाचा परिणाम म्हणतो? फक्त 24 तास निरीक्षण करा आणि तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांबद्दल खूप काही समजेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा प्रयोग दुसऱ्यांना पकडण्यासाठी नाही, हा प्रयोग स्वतःला समजण्यासाठी आहे. आता प्रश्न येतो, मग खरा माणूस कोण? खरा माणूस तो नाही जो प्रत्येक वेळी तुमचं कौतुक करतो. खरा माणूस तो आहे जो तुम्ही चुकीचे असताना तुम्हाला थांबवतो. तुम्ही पडलात तर उठवतो. तुम्ही जिंकलात तर तुमच्यासोबत हसतो. तुम्ही हारलात तर तुमच्यासोबत बसतो. तुम्ही काही मोठं करण्याचा निर्णय घेतला तर तो तुमच्यावर अंधविश्वास ठेवत नाही, पण तुमच्यावर विश्वास ठेवतो. तो म्हणतो, तुला करायचं असेल तर कर, पण तयारी करून कर. असा माणूस आयुष्यात मिळणं ही मोठी गोष्ट आहे. म्हणून तुमच्या आयुष्यात अशा व्यक्ती असतील तर त्यांना कधीही गृहीत धरू नका. त्यांना जपून ठेवा. कारण जगात तुमच्या यशावर टाळी वाजवणारे खूप असतील, पण तुमच्या अपयशाच्या काळात तुमच्या शेजारी शांतपणे बसणारा माणूस तो खूप दुर्मिळ असतो. आता शेवटी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. लोक तुमच्यावर जळतायत की नाही याचा विचार करण्यात तुमचं आयुष्य वाया घालवू नका. कारण तुमचं काम लोकांच्या भावना नियंत्रित करणं नाही. तुमचं काम स्वतःचं आयुष्य घडवणं आहे. कोणी जळत असेल तर जळू द्या. कोणी बोलत असेल तर बोलू द्या. कोणी तुमच्यावर हसत असेल तर हसू द्या. कारण तुम्ही प्रत्येक आवाजाला उत्तर देत बसलात तर तुमच्या स्वतःच्या आयुष्याचा आवाज ऐकू येणार नाही. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर एक सवय लावा. लोकांच्या प्रतिक्रिया कमी आणि स्वतःच्या प्रगतीकडे जास्त लक्ष द्या. तुम्ही कालपेक्षा आज चांगले आहात का? तुम्ही कालपेक्षा आज काहीतरी नवीन शिकलात का? तुम्ही कालपेक्षा आज थोडे मजबूत झाला आहात का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही योग्य दिशेने चालला आहात. आणि मग तुमच्यावर कोण जळतंय, कोण हसतंय, कोण तुमच्याबद्दल बोलतंय, हे सगळं हळूहळू महत्त्वहीन होतं. कारण एक वेळ अशी येते जेव्हा तुमचं यशच तुमच्यासाठी उत्तर बनतं. तुम्हाला कोणालाही समजावून सांगावं लागत नाही. तुम्हाला कोणालाही सिद्ध करून दाखवावं लागत नाही. तुम्ही फक्त शांतपणे काम करत राहता. आणि एक दिवस ज्यांनी तुम्हाला कमी समजलं होतं तेच लोक म्हणतात, याने हे केलं तरी कसं? पण त्या दिवसापर्यंत तुम्ही थांबलेले नसता. तुम्ही पुढे गेलेले असता. म्हणून आजपासून एक नियम लक्षात ठेवा. तुमच्यावर कोण जळतंय हे शोधण्यापेक्षा तुम्ही स्वतःमध्ये काय सुधारू शकता हे शोधा. कारण दुसऱ्याच्या मनात काय आहे हे तुम्ही नियंत्रित करू शकत नाही. पण तुमच्या मनात काय आहे हे तुमच्या हातात आहे. तुमचा वेळ तुमच्या हातात आहे. तुमची मेहनत तुमच्या हातात आहे. तुमचा निर्णय तुमच्या हातात आहे. आणि तुमचं भविष्यही तुमच्या हातात आहे. जर या व्हिडिओमधली एक जरी गोष्ट तुमच्या आयुष्याशी जोडली गेली असेल तर कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा, शांत. कारण आता तुम्हाला प्रत्येकाला उत्तर द्यायचं नाही. काही लोकांना उत्तर शब्दांनी नाही तर तुमच्या प्रगतीने द्यायचं आहे. आणि जर तुम्हाला अशाच सायकॉलॉजी, ह्युमन बिहेवियर आणि जीवन बदलणाऱ्या मराठी गोष्टी ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका अशाच विषयावर बोलणार आहोत जो कदाचित तुमच्या आसपासच्या काही लोकांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. तोपर्यंत शांत रहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि काम करत रहा. कारण तुमची खरी ओळख लोक काय बोलतात त्यातून नाही तर तुम्ही संकटातून बाहेर पडून कुठे पोहोचता यावरून ठरते.